आपण बायका नाही खूप हौशी असतो, कुठल्याही गोष्टीची आपल्याला हौस खूप असते बरं का. पण ज्यावेळेस असं ती हौस पूर्ण झाली ना, तर त्यावेळेस नंतर असा पश्चाताप होतो त्या गोष्टीचा, की उगाच ही गोष्ट आपल्याला हवीशी वाटत होती. तर असं असं का म्हणते ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी सांगेनच. पण त्या अगोदर इथे संध्याकाळची वेळ झालेली आहे. माझी झाडलोट चालू आहे. म्हणजे संध्याकाळची वेळ म्हणजे कसं, संध्याकाळच्या दिवे लागण्याच्या अगोदर 5:30 पावणे 6च्या टायमिंगला मी सगळीकडचं झाडून वगैरे काढत असते. तसं तर जास्त कचरा वगैरे नसतो, पण आपल्याला एक सवय असते बायकांना घरं अंगण 5 वाजता परत झाडायचे. सकाळी जसं आपण उठल्यावर क्लीन करतो ना, तसं 5 वाजतासुद्धा आपण आहे ना सगळं क्लीन करतो. आता इकडचा हा सगळा पोर्शन जो आहे ना माझा शेड मारलेला, इथं बाज ठेवली आहे बघा मी. आता इथं बाजावर मस्त पैकी संध्याकाळच्या टायमिंगला बसत असते. छान वाटतं, फ्रेश पण वाटतं आणि खूप प्रसन्न वाटतं बरं का. इथं बागेमध्ये बघत इथं बसायला पण छान वाटतं. आता तुम्हाला दाखवते आपल्या बागेतली. आता संध्याकाळच्या टायमिंगला तर काही बागेत फुलं नसतात, पण बाग आपली हिरवीगार किती टवटवीत आहे बघा. पाऊस पडला तर किती बरं होईल. आणि इथं बाज वगैरे ठेवली. आता टेरेसला ह्या बाजा होत्या ना, तर त्या आता खाली आणल्यात आणि इथं ठेवल्यात आता मी. तर संध्याकाळच्या टायमिंगला मी इथं बसत असते निवांत मस्तपैकी 5 वाजता. सगळं घरातली कामं आवरायची, चहापाणी करायचं, दुकान उघडायचं आणि इथं बाजावर बसायचं. तर असं काहीचं आपल्या बागेत कुठंतरी झाडांना फुलं की फळं आली की किती आनंद होतो बघा. तर आमच्या झाडांना आहे ना पेरू तर भरपूर येऊन गेले, पण मी काय केलं होतं, झाड मोठं व्हावं म्हणून मी फळी येऊ देत नव्हते. पण आता मी फायनली एक पेरू ठेवलेला आहे आणि आता तो बराचसा मोठा झाला आहे. रोज त्याला पाहते किती मोठा झाला, किती छान वाटतं बघा. आता तुम्हाला सांगते, कोणत्याही गोष्टीची हौस का असावी असं वाटते. तर ज्यावेळेस मी पुण्याला होते ना, तर त्यावेळेस छोटंसंच अंगण, छोटंसंच पोर्च होता. तर त्यावेळेस असं वाटायचं की आपलं घर थोडंसं मोठं असावं. पुण्याला असताना असं वाटायचं की 2 BHK घर असावं, थोडंसं अंगण असावं, पोर्च थोडा मोठा असावा, गॅलऱ्या असाव्या असं वाटायचं. आणि तिथं छोटंसंच होतं आणि पोर्च पण छोटासाच होता, पण तेवढंच आपलं पटकन घर पण छोटंसं होतं, पटकन क्लीन व्हायचं. 5 वाजता बी आणि सकाळी जरी म्हटलं तरी लवकर म्हणजे घरातली कामं व्हायची. पण आता इथं आलं तसं हल्ली एवढं घर आणि अंगण मोठं आहे ना, अक्षरशः झाडता नाकी नऊ येतात. सकाळी तर मला हे पारूसं सगळं काढायला ना अर्धा तास जातो. आणि सकाळी आहे ना आपल्या घरातलं पारूसं संध्याकाळी नाही एवढं सगळं क्लीन करणं झालं तरी चालतं, पण सकाळी सगळं पारूसं हे काढावंच लागतं आपल्याला. रात्रभर जो सगळीकडचा इकडा तिकडा कचरा पडलेला असतो, हे सगळं आपल्याला क्लीन करावंच लागतं. संध्याकाळची वेळ झाली, देवाला दिवा वगैरे लावून घेतला आणि आता तुळशीलासुद्धा दिवा वगैरे लावून घेते. वारं तर एवढं सुटलं आहे, पण तुळशीचा दिवा लावण्याची खूप माझी इच्छा असते संध्याकाळच्या टायमाला. सकाळी तर राहतच नाही, कारण खूप वारं असतं. आता बघू शकता इथं छान अशी मस्त रांगोळी वगैरे तुळशीपाशी काढली होती ना. अख्खा दिवस एवढं वारं होतं, पण रांगोळी तशी ना तशी राहिली. दिवा आता किती वेळ राहतोय किती वेळ नाही काय माहीत नाही. चला, तर व्हिडिओ असा होता, कसा वाटला कमेंट करून सांगा. वाटला तर लाईक शेअर सबस्क्राईब. श्री स्वामी.